याच आठवड्यामध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चेची माहिती। विधान परिषदेमधल्या 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। नियुक्त्या मार्गी लावण्याच्या प्रक्रियेत सरकारनं खोडा घातल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। सध्याच्या सरकारची निर्मिती शहरी नक्षलवाद आहे। मोदी, शहा आणि फडणवीस यांचा दहशतवाद आणि नक्षलवाद यांच्यात काहीच अंतर नाही। सामना वर्तमानपत्रातनं हल्लाबोल। आज दिल्लीमध्ये भाजपची बैठकीसाठी महाराष्ट्रातनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हजर असतील। लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे तसंच आगामी विधानसभा नजरेसमोर ठेवत भाजप कोर कमिटीत चर्चेची शक्यता। यासोबत राज्यात काही महत्त्वाचे बदल होण्याचाही अंदाज। आज दिल्लीत भाजपच्या कोर कमिटीची बैठक। या बैठकीला पंकजा मुंडेही उपस्थित राहतील। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्तीनंतर राज्यात भाजपत मोठ्या बदलांचा अंदाज। भाजपला राज्यात अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मोठ्या बदलांची शक्यता। दिल्लीत महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची महाबैठक। भाजपच्या आजच्या बैठकीत नेत्यांना कोणता कानमंत्र मिळतो याकडे लक्ष। सरकारमधनं मोकळं करण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या मागणीसंदर्भात आज भाजप कोर कमिटीच्या बैठकीत चर्चेची शक्यता। या संदर्भात बैठकीत निर्णय होणार का याची उत्सुकता। ओबीसी शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार नसल्याची माहिती। ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा निर्णय। मंत्री छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा। समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी। पक्षांतर्गत गटबाजी आणि तिकीट नाकारल्यामुळे भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक। छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा यासाठी समता परिषदेचा आग्रह। भुजबळ नेमका आता कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार। छगन भुजबळांची माहिती। त्या एससी आणि एसटी प्रमाणे ओबीसींनाही निधी मिळावा। तो निधी मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना महत्त्वाची। भुजबळांची भूमिका। ओबीसी कोट्यातनं मराठा आरक्षण देता येणार नाही हे 4 आयोगांनी सांगितलंय। मंत्री भुजबळांचं वक्तव्य। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट। ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं स्पष्ट करावं। पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल। चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट दिली जात असतील तर सरकारनं याचं उत्तर द्यायला हवं। पंकजा मुंडेंची भूमिका। मुंबईमध्ये समता परिषदेची बैठक पार पडली। या बैठकीत निवडणुकीच्या निकालासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची छगन भुजबळांची माहिती। शरद पवारांचा आजपासून पुन्हा एकदा 3 दिवसांचा बारामती दौरा। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर शरद पवार आता बारामती तालुक्याचा दौरा करतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आजपासून राज्यव्यापी दौऱ्यावर। अहमदनगर जिल्ह्यातनं होणार दौऱ्याला सुरुवात। तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच वाराणसीत जातात। मोदींच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष। पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यादरम्यान काशी विश्वनाथाच्या मंदिरात पूजा करतील तर गंगा आरतीमध्येही सहभागी होतील। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। देशभरातील 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतील। लाच प्रकरणामध्ये राज्य पुरातत्व विभागाचे तत्कालीन संचालक डॉ. तेजस गर्गेंना अटकपूर्व जामीन मंजूर। व्यावसायिक परवानगीसाठी लाच घेतल्याचा गर्गेंवरती आरोप। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत 19व्या राऊंडनंतर आमची मतं मोजलीच नाहीत। अनिल परब यांचा आरोप। एचआरओ आणि आमच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक। अनिल परब यांचा दावा। मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणीमध्ये कथित गैरप्रकार प्रकरण। मतमोजणीनंतर मोबाईल बदलले गेले। अनिल परब यांचा आरोप। मुंबई उत्तर पश्चिम निकालाविरोधात कोर्टात जाणार। कोर्टाकडे फेर मतमोजणीची मागणी करणार। अनिल परबांचं विधान। निवडणूक आयोग भाजपच्या नियंत्रणात नसता तर 40 जागाही निवडून आल्या नसत्या। आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप। कायदेशीर सल्ला घेऊन संजय राऊतांच्या विरोधात कारवाई करणार।
भाजपचे नेते निलेश राणेंचा इशारा, संजय राऊतांनी नारायण राणे यांचा विजय पैसे वाटून झाल्याचा आरोप केलाय। ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्ह्याची नोंद। मतमोजणीच्या दिवशी नेस्कोतील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवानगी प्रवेश केल्याचा आरोप। मुंबईसह राज्यात म्हाडा 12 ते 13 हजार घरांची निर्मिती करणार। विविध उत्पन्नाच्या गटातल्या लोकांसाठी ही घरं उपलब्ध असतील। मध्य रेल्वेच्या महसुलात मोठी वाढ, प्रवासी तिकिटांव्यतिरिक्त जाहिरातीमधनं 2 महिन्यात 16 कोटींची कमाई। इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेमुळे गेल्या 15 दिवसांपासून उशिराने धावत असलेली मध्य रेल्वेची वाहतूक आजपासून वेळेवर धावण्याची शक्यता। क्रॉसओव्हरच्या नियमांमध्ये बदल केल्यानं वेळापत्रक सुरळीत होणार। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 12 पैकी 2 इमारतींचं 80% काम पूर्ण। अंदाजे 550 पात्र रहिवाशांना डिसेंबर महिन्यात ताबा मिळणार। कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी अधिकच्या स्पेशल गाड्या सोडल्या जाव्यात। अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी। महाराष्ट्र पोलीस दलातील 17,000 पदांसाठी 17,76,256 अर्ज। कारागृह विभागातील 1,800 पदांसाठी 3,72,000पेक्षा जास्त अर्ज। 19 जूनपासून भरती प्रक्रियेला सुरुवात। राज्यात सुरू असलेली भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी। अहमदनगरचे खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पावसामुळे उमेदवारांना येणाऱ्या अडचणी विचारात घेता भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात येण्याची विनंती। पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्यांमध्ये 40% उमेदवार उच्च शिक्षित असल्याची माहिती। एकूण 17,000 जागांसाठी 17,76,256 अर्ज। ठाणे पोलिसांच्या 119 पदांसाठी 7,019 अर्ज प्राप्त। ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया 19 जून ते 1 जुलै दरम्यान होणार। 1,015 महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त। ठाणे शहरामध्ये 666 रिक्त पोलीस पदांसाठी भरती होणार। मैदानी चाचणी प्रक्रिया 19 जून पासून सुरू होणार असल्याची माहिती। रायगड जिल्ह्यात 422 पोलीस पदांसाठी 31,063 अर्ज दाखल। भरती 21 जून पासून नेहुली इथल्या क्रीडा संकुलात पार पडेल। कोल्हापूर पोलीस दलातील शिपाई पदाच्या 154 आणि पोलीस चालक पदाच्या 59 जागांसाठी 19 ते 25 जून दरम्यान भरती प्रक्रिया राबवली जाईल। धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाईच्या 99 तर चालक पदाच्या 44 जागांसाठी भरती होणार। पोलीस भरतीसाठी अधिकाधिक उमेदवारांनी उपस्थित राहण्याचं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचं आवाहन। वाशिम जिल्ह्यातील पोलीस दलात 68 रिक्त जागांसाठी एकूण 4,175 आवेदन अर्ज। 19 जूनला मैदानी चाचणी पार पडेल। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट, तर मुंबई शहर आणि उपनगरात हवामान अंशतः ढगाळ असेल। पावसामुळे कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबा घाटाचं सौंदर्य खुललं। धुक्यासह हिरव्यागार डोंगर रांगांची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। नाशिकच्या देवळा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे शेतकरी सुखावले तर शेती कामांनाही वेग। साताऱ्यामधल्या फलटण परिसरात धुवाधार पाऊस। दुधेबावी मोगराळे रस्त्यावरच्या दडस वस्तीजवळचा पूल खचला। पालघर जिल्ह्यात पुन्हा पाणी कपातीचं संकट उद्भवण्याची शक्यता। धामणी, कवडास आणि वांद्री या 3ही धरणांमध्ये एकूण 23% पाणीसाठा शिल्लक। नाशिक जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट। गंगापूर धरणामध्ये पुढचे 28 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। सांगली जिल्ह्यात मदत कार्यासाठी एनडीआरएफचं पथक दाखल। संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकूण 30 जवानांचं पथक दाखल। हे पथक 30 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात तैनात असेल। हिंगोलीच्या सेनगावमध्ये वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी। शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण। भिवंडीमध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दुपारनंतर दमदार पाऊस। पावसामुळे शहरातील भाजी मार्केट आणि बाजारपेठ परिसरात गुडघाभर पाणी। मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या खेडच्या मुख्य बाजारपेठेत पाणी। गटारं तुंबल्यामुळे पाण्याचा लोंढा थेट दुकानांमध्ये। गांधी चौकात पाणीच पाणी। धाराशिव शहरासह तालुक्यातील सारोळा परिसरात जोरदार पाऊस। बळीराजा सुखावला।
धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकरी पावसामुळे सुखावला. जिल्हाभरात पेरण्यांना वेग. बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे सुरू. हिंगोलीच्या येलकीमध्ये सोयाबीन लागवडीला सुरुवात. हिंगोली जिल्ह्यात दमदार पावसामुळे पेरण्यांना वेग. वर्धा जिल्ह्यात पावसाची दडी. पेरण्या सुद्धा खोळंबल्या. शेतकरी चिंतेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस. खामगाव, चिखली आणि शेगाव तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये भामदेवी परिसरात निर्माणाधीन बंधारा फुटला. 3 शेतकऱ्यांच्या शेतात पुराचं पाणी शिरून शेतीचं मोठं नुकसान. धाराशिवच्या इटकूर गावात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतातील बंद असलेल्या बोरवेलमधनं पाण्याचे उंच उंच फवारे उडाले, तर सारोळ्याच्या बंधारा आणि नदी नाले तुडुंब. नागपूरच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा. रायगडमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. 24 तासात दरड हटवण्याचं काम सुरू. महाड वरांद भोर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती ही दरड कोसळलेली होती. सांगली शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. आज दिवसभर सांगली शहराचा पाणी पुरवठा बंद. बॉस पुण्याचे मालक असं लिहित गुंड गजानन मारणेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. गजा मारणेचे गुंडगिरी तसंच दमदाटी करणारे व्हिडिओ व्हायरल. पुणे पोलिसांनी सज्जड दम दिल्यानंतरही व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती. जेजुरी गडावरती घोडा किंवा बैल आणण्यास मंदिर प्रशासनाच्या वतीनं बंदी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात हॉकी स्टिक आणि दगडानं भर रस्त्यात तिघांवर हल्ला. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. भंडाऱ्याच्या साकोलीमधनं कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 34 जनावरांची सुटका. गोपनीय माहितीच्या आधारे साकोली पोलिसांची कारवाई. हिंगोली जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे हळद, सोयाबीन आणि कापूस हे शेतकरी संकटात. पिकांना स्प्रिंकलर्सनं पाणी देण्याची वेळ. शेतात मशागतीचं काम सुरू असताना रोटावेटरमध्ये अडकून 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या मंगरुळ इथली दुर्घटना. नागपुरात पावसामुळे माती खचल्यानं पार्क केलेली कार निर्माणाधीन इमारतीसाठी केलेल्या खड्ड्यात कोसळली. दुर्घटनेत कारचं मोठं नुकसान. नाशिकच्या सूर्यवंशी कुटुंबाला त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शन घेताना धक्काबुक्की आणि मारहाण प्रकरणाचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये आढावा बैठक घेतली. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातील प्रकार आणि जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा यांचा अजिबातच संबंध नाही. त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना धक्काबुक्की झाल्याच्या आरोपांनंतर मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांची माहिती. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पिंपरी फॉरेस्ट येथील अडाण प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी गेलेल्या 3 युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू, तर एकाचा शोध सुरू. संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादच्या दत्तधाम मंदिर परिसरात रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणीचा मृत्यू. ड्रायव्हिंग येत नसूनही रील्ससाठी संबंधित तरुणी गाडी चालवत होती. मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात तिहेरी अपघात. कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात मालवाहू कंटेनर घाटात उलटला. रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका गावात 25 वर्षीय गतिमंद मुलीचा गैरफायदा घेत सामूहिक अत्याचाराची घटना. भाईंदरमधल्या खारे रोड मार्केट परिसरातील 2 दुकानांना मोठी आग. आगीत दुकानातल्या सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बीडमधील बाह्यवळण रस्त्यावरती 26 लाखांचा गुटखा जप्त. या प्रकरणी 6 जणांवरती गुन्हा दाखल. गुजरातच्या पावागड टेकडीवरची मूर्ती हटवल्यामुळे जैन समाज बांधवांचं आंदोलन. मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याची पावागड ट्रस्टकडे मागणी. जम्मू काश्मीरमधील जगातील सर्वात उंच चिनाब पुलावरनं ट्रेन धावणार. या पुलावरनं ट्रायल रेंजची चाचणी यशस्वीपणे पूर्ण. नीट वादावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी. परीक्षेतील गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी. आम आदमी पक्ष सरकारविरोधात आज जंतर मंतरवरती आंदोलन करेल. बिहारमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी ईओडब्ल्यूची कारवाई. पालकांसह उमेदवारांना चौकशीसाठी बोलावलं. लोकसभा अध्यक्षांवरती सस्पेन्स असताना काँग्रेसकडनं उपसभापती पदाची मागणी. दिल्लीतला उकाडा कायम. तापमानानं 45 अंशाचा आकडा पार केलाय.
नवी दिल्लीमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुल्विन यांची भेट घेतली। पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांचनजंगा एक्सप्रेसच्या अपघात ठिकाणी भेट दिली। रेल्वे अपघात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार। सुप्रसिद्ध चित्रपट पुष्पा 2 6 डिसेंबरला प्रदर्शित होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।